नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, आपल्या घरातील त्रास देणाऱ्या लोकांपासून न बोलता अंतर कसे ठेवावे जाणून घ्या हे 10 उपाय. काही वेळा आपल्याच घरातील लोक आपल्या भावनांचा विचार करीत नाही. त्यांच्या विचित्र स्वभावामुळे त्यांना कोणाचेच म्हणणे वागणे पटत नाही. ते स्वतःच्या सगळ्या गोष्टी बरोबर असल्याचे दाखवतात आणि आपल्याला कमी लेखतात किंवा आपल्याशी त्रासदायक वागतात. कधी कधी आपण प्रयत्न करूनही अशा लोकांचे वागणे बदलू शकत नाही. त्यांच्याशी सतत वाद घालण्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीचे होते. त्याऐवजी आपण आपल्या आयुष्यात शांती टिकवण्यासाठी योग्य पद्धतीने वागले पाहिजे. प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देण्याऐवजी काही गोष्टी दुर्लक्ष करणे आणि स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणे अधिक फायद्याचे ठरते. अशा लोकांशी उगाच भांडणं करून तणाव वाढवण्यापेक्षा शांतीने आणि हुशारीने त्यांच्यापासून अंतर ठेवणे चांगले. हे अंतर म्हणजे नाते तोडणे नाही, तर स्वतःच्या मनशांतीसाठी एक मर्यादा ठेवणे आहे. तर मित्रांनो, आपले मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आणि नकारात्मक लोकांपासून हुशारीने अंतर ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय जाणून घेऊयात. नंबर 1, नकारात्मक चर्चांपासून स्वतःला प्रयत्नपूर्वक लांब ठेवा. काही लोक फक्त वाद घालण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी मुद्दामच नकारात्मक विषय काढतात. अशा वेळी तुम्ही त्यांच्या चर्चेत पडू नका. त्यांचे बोलणे ऐकले, प्रतिसाद दिला की त्यांना अजून बोलण्यासाठी चेव येतो. तुम्ही जितके शांत राहाल तितके ते लवकर कंटाळून थांबतील. काहीतरी पॉझिटिव्ह बोलून विषय बदलण्याचा प्रयत्न करा. जर कोणी सतत तुमच्या बोलण्यावर टीका करत असेल तर त्यांच्याशी वाद घालण्याऐवजी गोड हसून विषय बदलून टाका. बरं, ते जाऊ दे, तू काय म्हणतोयस कालच्या क्रिकेट मॅचबद्दल, किंवा म्हणा एखादा पिक्चर बदल. अशा प्रकारे चर्चेची दिशा बदलली की समोरच्याला मुद्दा रेटून खेचून सांगायचा उत्साह राहणार नाही. नंबर 2, हलक्या स्वरात आणि संयमाने बोला. अनेकदा एखाद्या व्यक्तीचा उद्देश तुमच्या संयमाचा अंत पाहण्याचा असतो. ते जाणीवपूर्वक तुम्हाला डिवचतात आणि टीका करतात किंवा त्रासदायक पुरतात. जर तुम्ही हे चिडून बोलला तर त्यांना हवं ते मिळतं. त्याऐवजी शांत राहा, मोजकच बोला आणि संवादाची गरज नसेल तर विषय संपवा. संयम ठेवल्याने परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहते. जर एखादा नातेवाईक तुमच्या निर्णयांवर हसत असेल किंवा तुमच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही उत्तर देण्याऐवजी फक्त ठीक आहे असं म्हणून पुढे निघून जा. यामुळे त्याला पुढे बोलण्याची संधी मिळणार नाही. नंबर 3, आपल्या भावना सर्वांसमोर उघड करू नका. काही लोक मुद्दाम एखाद्याच्या दुखरा नसलेला हात घालतात. तुम्हाला यामुळे मानसिक त्रास होत असल्याचे त्यांना जाणून दिले की ते पुन्हा पुन्हा तोच विषय काढतील. त्यामुळे तुमच्या भावना नियंत्रित ठेवा. जर एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला वाईट वाटत असेल तरी समोरच्याला त्याचा अंदाज लागू देऊ नका. जर कोणी तुम्हाला अपमानित करीत असेल तर तुमच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिसू देऊ नका. त्यांना असं वाटलं पाहिजे की त्यांचं बोलणं तुम्हाला अजिबात महत्त्वाचं वाटत नाही. नंबर 4, स्वाभिमान ठेवा पण अहंकाराला स्थान देऊ नका. स्वाभिमान असणं गरजेचं आहे कारण तो तुम्हाला आत्मसन्मानाने जगायला मदत करतो. पण जर एखाद्याने काही बोललं आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचा मोह तुम्हाला होतोय तर हे अहंकारातून तर होत नाही ना, याचा विचार करा. काही वेळा दुर्लक्ष करणे हेच उत्तम उत्तर असते. स्वतःला योग्य त्या ठिकाणी व्यक्त करा. गरज असेल तेव्हा बोलण्यास मागे हटू नका, पण लहान सहान गोष्टींमध्ये वाद घालण्याची गरज नाही. नंबर 5, त्यांच्या दृष्टिकोनावर विचार करण्याऐवजी स्वतःच्या दृष्टिकोनावर लक्ष द्या. लोक तुम्हाला का कमी लेखतात, का त्रास देतात याचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या उन्नतीवर भर द्या. ते काय बोलतात, का बोलतात यावर जास्त वेळ घालवू नका. त्याऐवजी तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. जर कोणी तुम्हाला नेहमी तू काहीच करू शकत नाहीस असं सांगत असेल तर त्यावर उत्तर देण्याऐवजी कृतीतून तुमच्या यशातून त्यांचं तोंड बंद करून दाखवा. नंबर 6, स्वतःसाठी एक मानसिक सीमा तयार करा. काही लोक तुमच्यावर सतत टीका करतात
वाईट बोलतात, पण तुम्ही त्यांच्या बोलण्याचा परिणाम तुमच्या मनावर होऊ देता की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. मानसिक सीमा म्हणजे काय तर तुम्ही एक ठरवून घ्या, कोणी काहीही बोलू दे, मी त्याला महत्त्व देणार नाही. हे ठरवलं की त्यांच्या बोलण्याने तुम्ही डगमगतीत होणार नाही. नंबर 7, सतत प्रतिक्रिया देण्याची सवय सोडा. काही जण मुद्दाम वाद घालण्यासाठी भडकवणारी वक्तव्य करतात. जर तुम्ही त्यांना प्रतिसाद दिला तर ते त्याच गोष्टीला उचलून धरतात. तुम्ही शांत राहिलात, दुर्लक्ष केलं तर त्यांचा उत्साह कमी होतो. काही गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने त्या आपोआप भेटतात. काही लोक सवयीने त्रास देतात कारण त्यांना तुम्ही लगेच प्रतिक्रिया द्याल याची खात्री असते. पण जर तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा केलात आणि त्यांच्या अपेक्षित असलेल्या प्रतिक्रियेशिवाय दुर्लक्ष केलं तर हळूहळू तेही कंटाळतात. उदाहरणार्थ, जर कोणी नेहमी तुमच्या कपड्यांवर टीका करत असेल तर प्रत्युत्तर देण्याऐवजी पुढच्या वेळी सहज हसून, तुला आवडत नाही ना, हरकत नाही, मला मात्र खूप आवडतो हा रंग, असं म्हणून तुम्ही त्यांना गोड बोलून गप्प करू शकता. नंबर 8, त्यांचा पुढे स्वतःच्या आनंदावर परिणाम होऊ देऊ नका. काही लोक तुम्हाला त्रास देऊन आनंदी होतात. तुम्ही चिडला असल्यासारखे दिसलात, त्यांना यश मिळाल्यासारखं वाटलं, त्यामुळे ते पुन्हा तसेच वागतात. त्यामुळे तुम्ही त्यांना जिंकू देऊ नका. त्यांच्या बोलण्याने तुमचा आनंद हिरावून घेऊ नका. तुम्ही आनंदी राहिलात तर ते आपोआप त्रास देण्याचं थांबवतील. स्वतःचा आनंद टिकवण्यासाठी स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा, छंद जोपासा, चांगल्या मित्रांसोबत वेळ घालवा आणि आपल्या यशावर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही आनंदी असाल तेव्हा इतरांना तुम्हाला दुखावणे अवघड होईल. नंबर 9, स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम मधून घरात कधी आर्थिक विषयांवरून वाद होतात. काही नातेवाईक तुम्हाला कमी लेखतात कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा पैशांनी कमी असतात. तुम्ही आर्थिक स्वावलंब मिळवलं तर ते तुमच्यावर ताण आणू शकणार नाही. स्वतःच्या पायावर उभे राहा आणि तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवा. आर्थिक स्वावलंबन हे केवळ पैसा कमवण्यापुरता मर्यादित नसते, तर तो तुमच्या निर्णय स्वातंत्र्यासाठीही महत्त्वाचा असतो. जर तुम्ही स्वतःच्या कमाईवर उभे असाल तर इतर लोक तुम्हाला हवं तसं नियंत्रणात ठेवू शकत नाही. त्यामुळे छोट्या प्रमाणात का होईना पण कमवायला सुरुवात करा. यामुळे तुमच्यावर इतरांच्या मतांचा प्रभाव कमी होईल. नंबर 10, दुसऱ्यांच्या वागण्याने स्वतःचे निर्णय बदलू देऊ नका. बरेचदा घरातील लोक तुमच्या निर्णयांवर टीका करतात, अपमान करतात किंवा तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही तुमचे निर्णय त्यांच्यामुळे बदलू लागला तर तुम्ही त्यांच्यात हातातलं खेळणं, तुमचे जीवनाचे नियंत्रण इतरांकडे न देता स्वतः ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. इतरांना खुश करण्यासाठी तुम्ही स्वतःचे निर्णय बदलत गेलात तर तुम्ही कधीच समाधानी राहू शकणार नाही. तुमच्या आयुष्यातील मोठे निर्णय जसे की शिक्षण, करिअर, विवाह, व्यवसाय हे फक्त तुम्ही आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींनीच ठरवलं पाहिजे. बाहेरच्या लोकांची मते ऐकून जर तुम्ही निर्णय बदललात तर तुम्ही तुमचे जीवन त्यांच्या अपेक्षानुसार जगत आहात. त्यामुळे स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहा आणि आत्मविश्वास बाळगा. मित्रांनो, घरातील त्रासदायक लोकांपासून अंतर ठेवून सोपं नसतं, पण योग्य दृष्टिकोन ठेवला तर ते शक्य होतं. भांडण न करता, कोणीही दुखावले जाऊ न देता शांतीने आणि हुशारीने स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवता येतं. आपला वेळ, ऊर्जा आणि मनशांती अशा लोकांसाठी वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या आनंदावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे हेच शहाणपणाचे ठरेल. शेवटी आपले जीवन हे आपल्या हातात आहे, पण काय बोलतो, कसं बोलतो, काय वाटतं यावर आपलं आयुष्य अवलंबून असू नये. योग्य लोकांसोबत जगा, सकारात्मक राहा आणि नकारात्मकतेला शांतपणे दूर करा.
मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवन ही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.